जाळी हो 4 जाळी ओढून झालीत आणि 5व्या जाळ्यावरती बघा एकदम करकरीत असा सुरमई आलाय. मस्त साईज आहे मित्रांनो आणि एकदम फ्रेश आहे. संध्याकाळच्या तामसीचा आहे आणि बघा केवढ्या मोठ्या साईजचा सुरमई आलाय. कडक साईज जबरदस्त मित्रांनो. आणि एंड मोमेंटला मित्रांनो आता तर मित्रांनो एक 4 ते 5 दिवस गॅप होता कारण बोटीचा थोडासा मेंटेनन्स होता आणि आम्ही येत नव्हतो. काल आलो होतो, काल काय जोर नाही पण व्हिडिओ बनवला नव्हता कारण काल सगळी धावपळ झाली, सगळी तयारी करायची होती आणि त्यामध्ये पॉवर बँक पण घरी विसरलो आणि मोबाईलला पण चार्जिंग नव्हती, त्याच्यामुळे आम्ही काय व्हिडिओ बनवू शकलो नाही. तर आज आपण पुन्हा एकदा आलोय खूप खोल समुद्रामध्ये आणि आज पण होणार आहे मित्रांनो सुरमईची तुफानी मासेमारी. तर मित्रांनो आजचा पण व्हिडिओ सुरमईच्याच मासेमारीसाठी आपण आलोय. थोडंसं वेगळं सेटिंग करून आलो गाड्यांचं. बघूया आज कितपत आपल्याला सक्सेस मिळत आहे. आज जर सक्सेस नाही झालं तर उद्या परत सेटिंग करणार आहोत आणि रोज आता नवीन व्हिडिओ कंटिन्यू येणार आहेत. एकदा 31 पर्यंत तरी नक्कीच तुम्हाला कंटिन्युअसली व्हिडिओ बघायला मिळतील नक्कीच. तर चला तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालवणी एक्सप्लोरच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत होतं मित्रांनो. आजचा पण व्हिडिओ तुफानी होणार आहे आणि सुरमईच्या मासेमारीचाच होणार आहे मित्रांनो. नक्कीच जर नवीन आला असेल तर व्हिडिओला लाईक करून मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल जर मासेमारीची आवड असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. चला व्हिडिओला लगेच चालू करूया. तर मित्रांनो फायनली आपली सगळी जाळी मारून झालीत आणि बघा सूर्य उगवतेच आलं आहे, मावळतच आलं आहे आणि एक 5-7 मिनिटांमध्ये सूर्य मावळेल. आता आजूबाजूला बोटी मित्रांनो आज भरपूर दिसत आहेत. म्हणजे अंदाज नव्हताच की आज एवढ्या बोटी आम्हाला मिळतील कारण सगळ्या बोटी येटच्या दिशेने म्हणजे वेंगुर्ला साईडला धावलेले आहेत कारण तिकडे माशाचा जोर आहे सध्या आणि आम्ही थोडंसं देवगड साईडला पण नाही येऊ तसं आचऱ्याच्या आसपास असं असू. तर बघूया आज. हे बघा इथे एक बोट आहे, तुम्हाला दाखवतो, जवळच आहे दिसतंय हे बघा, त्याच्या बोटी आहे. आणि मित्रांनो आता वातावरण बघा वातावरण एकदम शांत आहे, म्हणजे लाटा येतच नाहीत बिलकुल. एकदम समुद्राचा तलाव झालेला म्हणजे तळ्यासारखं असं वाटतंय. इकडे एक बोट आहे बघा, इकडे एक बावटा आहे जवळ. जेमतेम आम्ही त्याच्या बावट्यावरती आलो मारता बघा, पण बावटा दुडला नाही, एवढंच आमचं नशीब. जाऊ दे, एक तर त्याला कमी भेटतील ना तर मग आम्हाला कमी भेटतील असा विषय होतो त्यानंतर. आणि हा जो आहे ना याने पूर्ण आम्हाला उपरच्या बाजूने पूर्ण माग आमचं दुडलेलं आहे. ते पण जाऊ दे, बघूया आता जे ते नशिबाचे खेळ आहेत. बघूया काय मिळणार आहे ते पुढे जाऊन तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे कोणाला किती मासे मिळत आहेत. कारण आम्ही आज थोडंसं सेटिंग केलेलं आहे मागायचं, पुन्हाने आपल्यापरीने म्हटलं लाव. त्याने एवढे दिवस थोडासा रिपोर्ट नव्हता, रिपोर्ट थोडासा कमी जास्त होत होता. तर बघूया आज आपलं बघूया आज आपल्याला काय काय मिळतं ते बघूया. तर मित्रांनो फायनली जेवणाची वेळ झालेली आहे आणि आपल्या डब्यामध्ये आज आहेत ढोमा आहेत, बांगडे आहेत आणि खेकडा, 3 प्रकारचे मासे आहेत मित्रांनो. आणि बघा वातावरण एकदम शांत, आजूबाजूला बोटीवाला आता दिसायला लागले असतील तुम्हाला. जेवढे लेवळ लाईट दिसत आहेत ना समुद्रामध्ये ते सगळे नयवाले आहेत, म्हणजे सुरमईच्या मासेमारीसाठी आलेले आहेत. हे बघा या साईडला पण आहेत 2-3 बोटी आणि बाहेरच्या बाजूला भरपूर सारे जणं गेले आहेत. बघूया आज रिपोर्ट कोणाला होतोय कसं होतंय. तर चला पुन्हा एकदा सांगतोय जेवायला या सगळ्यांनी मस्तपैकी आणि सगळं मिळून एकदम जेवण करूया आज. तर मित्रांनो रात्रीचे बरोबर 12:30 वाजलेले आहेत आणि इतरांनी ना मित्रांनो जाळी वडायला घेतलेली ती बघा. आजूबाजूला मस्त सगळ्यांचे आवाज येत आहेत. तर आपणही लवकरात लवकर जाळी वडायला घेऊया कारण आज 10:30 वाजता जाळी वडायची होती. झोपलो असं, म्हणजे डोळे उघडत नव्हते खरं सांगायचं तर. कारण माझी तब्येत खरं खूप 2 दिवस जरा खराब होती आणि म्हणूनच आज उशीर झाला आहे. तर बघूया आज थोडा 2 तास एक्स्ट्रा राहिली जाळी पाण्यामध्ये. बघूया काय रिझल्ट येतो आहे, काय मिळतं आहे. चला व्हिडिओ कंटिन्यू करूया. व्हिडिओ आत्तापर्यंत आवडला असेल ना तर खरोखरच लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा. चला कंटिन्यू करूया मित्रांनो. 4 जाळी ओढून झालीत आणि 5व्या जाळ्यावरती बघा एकदम करकरीत असा सुरमई आलाय. मस्त साईज आहे मित्रांनो आणि एकदम फ्रेश आहे. संध्याकाळच्या तामसीचा आहे तरी पण बघा एकदम शायनिंग बघा काय जबरदस्त आहे. आणि मधल्या एका आशियावरती फिल्ड झालाय बघा, जबरदस्त. आणि मित्रांनो कधी बरं वाटतं माहिती आहे जेव्हा मध्ये मध्ये मासे येत असतात ना तेव्हा. आता काल आम्हाला मिळालं तो काल एकदम शेवटच्या टोकाला जाऊन मिळाला, तो काय आनंद वेगळाच होता. पण जर मध्ये मध्ये असे जर मासे आले ना सुरमई जर आले ना तर बघा साईज बघा आणि तर जरा फ्रेश वाटतं जाळी ओढताना, जरा अजून उत्साह येतो आणि मजा येते.
चला परत गिअर लावतोय हे बघा तिथे, आणि गाडी डायरेक्ट आतमध्ये यायला चालू होईल. चला आता मध्ये मध्ये आपण भेटत राहू नक्कीच. मित्रांनो बघा आपला एक बावटा आतमध्ये आला आहे, आणि त्यानंतर एकदम स्मॉल साईजचा एकदम सुरमई आला आहे बघा, बेबी सुरमई. जास्त नाही, 1-1.5 किलोचा जेमतेम, हो 1 किलोचा असेल. हा बघा दाखवतो, हा बघा जे हा साधारण 3 किलोचा आहे आणि हा 1 किलोचाच असेल जवळपास. आणि बघा एवढे सगळे बांगडे मिळाले, आणि मुन्ना बघा एकटा ओढतोय जाळी. ते बघा एकटा माणूस पण मित्रांनो ओढू शकतो. आमच्या गावात खूप जणं अशी आहेत, 1-2-3 जणं अशी आहेत की ते एकटेच येतात धंद्यासाठी. म्हणजे मशीन ही खूप कामाची आहे मित्रांनो, आणि पैसे आमचे वसूल झालेत या मशीनचे बरोबर. हे बघा एकटा माणूस कशा प्रकारे काम करू शकतो ते पण तुम्ही बघू शकता. दुसऱ्या माणसाची गरज नाही, एकटा माणूस सहज जाळी ओढून टाकू शकतो आतमध्ये. हा बावटा पेटत नव्हता आपला, तिथे सेल डिम झालेत, तर आम्हाला समजलंच नाही की आता येईल की नाही, आणि अचानक स्लीप बावटा आला. आणि हा बघा ढिगारा बघा, कारण या आता बावट्याचे आपल्याला सेल बदलावे लागतील, ते आता उद्या बदलू. मित्रांनो फक्त बावटा घेण्यासाठी मागे आलो होतो, आणि बघा केवढ्या मोठ्या साईजचा सुरमई आलाय, कडक साईज, जबरदस्त मित्रांनो. आणि एंड मोमेंटला मित्रांनो आता हे बाकी आहे ना, ते फक्त शेवटचं जाळं बाकी आहे, आणि शेवटचं जाळं यायच्या अगोदर हा मासा आलाय. बस आम्हाला थोडंसं टेन्शन आलं होतं की आज आमचा डिझेल पाण्याचा खर्च वाटवेल की नाही, पण नक्की त्याने आज वाटवलं सगळं. कारण आज मित्रांनो रोज आम्ही 1-1 सुरमई घेऊन जात होतो, बघितलात तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये पण काय 1-2 सुरमई मिळाले होते तेवढ्याच. आणि चला आता जास्त वेळ घेत नाही, बघूया आता पुढे काय काय मिळतं ते. तर मित्रांनो रात्रीचे 2:30 वाजले आहेत, आणि आमची सगळी जाळी ओढून झाली मित्रांनो. आज ना आम्हाला 10:30 पावणे 11 वाजता जाळी ओढायची होती, पण आज थोडा उशीर झाला, कारण आम्ही झोपून राहिलो. माझी तब्येत बरोबर नाही आहे, त्याच्यामुळे थोडासा उठायला प्रॉब्लेम झाला. अलाराम वाजला होता 10:30चा, पण थोडासा काना डोळा केला आणि परत झोपलो तर डायरेक्टली 12 वाजता उठलो, 12-12:15 वाजता. आणि तुम्ही बघितलं 12:30 वाजता जाळी आम्ही ओढायला घेतली. तर सगळी जाळी व्यवस्थित ओढून झाली. थोडासा वारा कमी असल्यामुळे काय होतं की स्पीड मिळतं मशीनला पण, आणि जेव्हा वारा असेल ना तेव्हा थोडं धीम्या गतीने जाळी ओढावी लागतात. तर सगळी जाळी आपली फायनली ओढून झाली, आणि तुम्हाला दाखवतो काय मिळाले ते. तर मित्रांनो आपल्याला 3 सुरमई मिळाल्यात. मगाशी मी आल्या तुम्हाला दाखवल्या होत्या, आणि तिकडे काही बांगडे मिळालेत, थोडेफार बांगडे आहेत, किलोभर पण नसतील. आणि हे बघा एकदा व्यवस्थित बघा, हा आहे ना हा एकदम छोट्या साईजचा आहे. हा एक असेल 3-3.5 किलोपर्यंत, आणि तो 5-5.5 किलोपर्यंत. आणि जाळी बघा व्यवस्थित मारलीत, लोटस पण आपले सगळे व्यवस्थित मारून झालेत. मशीन काय माहिती आहे, मशीन मित्रांनो आज जी आता सरळ ठेवली आहे ना बाहेरच्या दिशेने, ती आतमध्ये करायला विसरलो आहे, त्याच्यामुळे आता आतमध्ये पण करता येते. आतमध्ये केली की कशी सेफ राहते. तर मित्रांनो बघताय एवढे दिवस आम्ही समुद्रामध्ये येऊन संघर्ष करतोय, मासेमारी करण्याचा प्रयत्न करतोय. कधी यश येते, कधी अपयश येते, कधी कमी जास्त मिळत आहेत, कधी जास्त मासे मिळत आहेत, कधी कमी मिळत आहेत, कधी कधी काहीच मिळत नाही आहे, कधी कधी नुसते बांगडे मिळतात, कधी कधी नुसता डिझेलचा खर्च येतोय फक्त. मित्रांनो हा मच्छीमारांचा ओरिजिनल लाईफ आहे मित्रांनो. मी तुम्हाला शेअर करतोय ना, जे ज्या गोष्टी शेअर करतोय यापूर्वी कोणी शेअर केल्या असतील नाही केल्या असतील मला नाही माहिती एवढं, पण आता सध्या मी ज्या शेअर करतोय ना तुमच्यासोबत, ती खरी समुद्रातली मेहनत आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर लाईक करा नक्कीच, आणि मला सपोर्ट करू शकता. चांगले कमेंट तुमचे येत राहतात, त्याबद्दल काय मी बोलणार नाही, कारण एवढे अप्रतिम कमेंट करता तुम्ही. कुठून करता ते पण मला सांगता. मुंबईमधून करताय, मी रायगडमधून बोलतोय की अजून कुठून. नांदेडपासूनची लोक आपली व्हिडिओ बघतायत, बस मला एवढंच समाधान वाटतं. तर नक्कीच नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून जावा, आणि जर मोठमोठे मासे बघायचे असतील तर मुद्दामून आवर्जून मला सबस्क्राईब करा. नक्कीच याच्या पुढे पण प्रयत्न चांगलेच असतील माझे, की मोठमोठे मासे दाखवण्याचा आणि वेगवेगळे मासे दाखवण्याचा मित्रांनो. कधी कधी नुसतं सुरमईच मिळतात, तर कधी कधी काहीतरी वेगळा मासा आपल्याला बघायला मिळतो. तर नक्कीच मासेमारीची आवड असल्याने सगळ्यांनी सबस्क्राईब करा. चला भेटूया असं एका नवीन व्हिडिओ होता, तोपर्यंत बाय बाय.